5 कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून। सुरुवातीला कैऱ्यांचं देठ काढून घ्यायचं। यामधली एक कैरी पिवळी निघालेली आहे। अशी पिवळी कैरी निघाली तर ती बाजूला ठेवायची आणि बाकीच्या कैऱ्यांची साल काढून घ्यायची आणि नंतर कैरीला या पद्धतीने बारीक असं स्लाइस करून घ्यायचं। तुम्ही हवे तर कैरी बारीक कट करून देखील घेऊ शकतात। एका कढाईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। त्यामध्ये मोहरी, जिरे, बडीशेप, मेथी दाणे, कलौंजी आणि हिंग घालायचा। हे सर्व छान असं परतून घ्यायचं। नंतर बारीक केलेली कैरी घालायची आणि कैरी पण 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायची। पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून छान असं परतून घ्यायचं। शेवटी 1 वाटी गूळ घालायचा आणि गूळ पण छान असं वितळेपर्यंत याला सारखं हलवत राहायचं आहे। तर चटपटीत चवीचा कच्च्या कैरीचा मेथांबा बनून तयार आहे। एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा। वर्षभरासाठी आरामात टिकतो। तर करून बघा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। बाय।